नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपण पाहतो की लक्ष्मी निवास दार उघडायचा प्रयत्न करत असतात आणि जानू तिथे येते. जानू विचारते, बाबा बाहेर जायचं हवं का? यावरती बाबा उत्तर देतात, अगं जानू, हे तू बोलतेस? आपल्या घरी असताना जेवणानंतर तुला फेरफटका मारायला आवडायचं ना, मग विसरलीस का तू? लग्नाआधी कशी जायची फिरायला? हे ऐकून जानू विचारात पडते आणि म्हणते की बाबा, अहो तसं नाही आहे, आजीचं डोकं दुखतंय त्यामुळे इथे बसणार आणि आपण बाहेर गेलो तर त्यांना कसं वाटेल? आजी लगेच म्हणतात, नाही गजाननू, आणि मला काही होत नाही, तुम्ही जा सगळे आणि इथे आहे, आराम केला की मी बरं वाटेल. तेवढ्यातच जयंत येतो आणि म्हणतो, काय अजून इथेच थांबलात, गेला नाहीत? बाबा उत्तर देतात, बघ ना, जानू आधी जायचं म्हणत होती आणि आता नाही म्हणते. जयंत जानूला समजावतात आणि म्हणतो, अगं जानू, आई बाबांना फेरफटका मारायचा आहे ना, मग तू का नाही म्हणतेस? असं नाही करायचं. शेवटी लक्ष्मी आणि निवास जाण्याचा निर्णय घेतात आणि आजींना सांगतात, आई आम्ही येतो, व्यंकी आजीकडे लक्ष ठेवा. त्यांना जाताना पाहून जयंत विचार करत राहतो, हे काय चाललंय? सगळे घरात आल्यापासून माझ्या मनासारखं काहीच होत नाही. दुसरीकडे जानूला रस्त्याची माहिती नसल्यामुळे ती संभ्रमात असते आणि लक्ष्मी विचारते, जानू कुठल्या दिशेने जायचंय? पण जानू मनात विचार करते, मी घराबाहेर कधी पडतच नाही, मला काहीच माहिती नाही. त्याच वेळी भावना आणि आनंदी आंधळी कोशिंबीर खेळत असतात. अचानक सुपर्णा आनंदीचा हात धरून ठेवते आणि फरफरट घेऊन जाते, पण भावना किंचाळते आणि तिथेच तिचं हे स्वप्न मोडतं आणि ती जागी होते. आणि तेवढ्यातच आनंदीला पण समजावत म्हणते की भावना आई, सॉरी, मी पुन्हा असं चुकीचं वागणार नाही. इकडे लक्ष्मी, निवास आणि जानू बाहेर फिरायला असतात आणि जयंत त्यांना मागून चालत असतो, पण त्यांचं सगळं लक्ष घराकडे असतं. तो विचार करतो, व्यंकीने काही शोधाशोध केली नसेल ना, घरात काही गडबड तर करणार नाही ना. तर दुसरीकडे आजीचं डोकं दुखत असतं आणि व्यंकी बाम शोधायला जातो, तर त्याला एक पुस्तकात जयंत आणि त्याच्या लहानपणीचा फोटो सापडतो, पण त्यांचं लक्ष त्याच्यासोबत जात नाही. तर लक्ष्मी आणि निवास घरी परततात आणि निवास जयंतचं कौतुक करत म्हणतो, अगं लक्ष्मी, जयंत किती मेहनती आहे, एवढं मोठं घर आहे, बिझनेस असून पण तो एवढा स्वयंपाक करतो, साफसफाई करतो आणि आपली जानूला खूप मदत पण करतो. आपली जानू किती नशीबवान आहे. पण लक्ष्मीच्या मनात शंका असते. ती म्हणते, जानू गच्चीवरती आणि बागेत अशी बघत होती जणू तिने पहिल्यांदाच पाहिलंय. इतके दिवस इथे असून पण ती कधी बघितलं नसेल का? निवास तिला समजावतो की तू खूप विचार करते, आपण तिच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मध्यरात्री जयंत गुपचूप उठतो आणि घर साफ करायला सुरुवात करतो. आजींना जाग येते आणि त्याच्या मागे येतात, पण जयंत लाईट बंद करून देतो आणि पळून जातो. सकाळी आजी जयंतला म्हणतात, अरे तुझं घर एवढं स्वच्छ आहे, कोणीतरी रात्री साफसफाई करून गेलंय का? जयंत मनात विचार करतो, आजींना काही शंका तर आली नाही ना. तर इकडे संतोष ऑफिसला जायला निघतो आणि वीणा त्याला सांगते, पैसे बँकेत ठेवा, उगीच चोरी वगैरे झाली तर. पण संतोष तिचं ऐकत नाही. इकडे भावना आनंदीला सिद्धूपासून दूर ठेवते. सिद्धू तिला गिफ्ट देतो आणि म्हणतो, भावना, जर तुला माझ्यावर प्रेम असेल तर गिफ्ट तू घेशील, आणि तो दारात गिफ्ट ठेवून निघून जातो. दुसरीकडे आरती व्यंकीला शोधत असते, पण तो दिसत नाही. इकडे हरी संतोषच्या खोलीमध्ये पैसे चोरायला जातो, पण वीणाला संशय येतो. ती विचारते, भाऊजी तुम्ही इथे काय करताय? हरी म्हणतो, चार्जर घ्यायला आलो होतो. वीणा म्हणते, ते तर घरी नाही, त्यामुळे हरीला निघून जावं लागतं. अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं आणि या सगळ्या गोष्टींच्या गुंत्यात अनेक रहस्य लपलेली आहेत. तर या पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.